हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. तर आपण अंडर करंटच्या ज्या सिरीज चालू केल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण वीकली काही करंट अफेअर्सचे टॉपिक्स आणि त्याचं ब्रीफ डिस्कशन घेऊन येत आहोत. तर त्याच्यामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी जो काही आपला GS3चा पेपर आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, स्मॉल बीट्स विथ ब्रीफ डिस्कशन्स आपण घेऊन येणार आहोत, जे की तुमच्या अपकमिंग एक्झाम्स मे बी MPSC असेल किंवा UPSC असेल तर त्याच्यासाठी त्या काय असतील, हेल्पफुल असतील. तर आज आपलं त्यातलं सेकंड लेक्चर आहे आणि आजचा जो काही टॉपिक आहे तो एक रिपोर्ट पब्लिश केला होता ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं की जे एन्व्हायरमेंटल असेसमेंट आहे ऑफ टुरिझम इन इंडिया अँड हिमालयन रिजन, द नीड फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम. ठीक आहे, तर काय की हिमालयन रिजनमध्ये आपण बघतो की हिमालयाज आर द प्रेस्टीज ऑफ इंडिया. ठीक आहे, म्हणजे एक प्रेस्टीज म्हणून हिमालयन रिजनकडे पाहिलं जातं किंवा हिमालयाजला पाहिलं जातं. तर त्याच्यामध्ये जे काही टुरिझम आहे आणि या टुरिझममुळे होणारा म्हणजे टुरिझम इज पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज इट हॅज नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स. तर त्याच्या नेगेटिव्ह इम्पॅक्ट्समुळे काय एन्व्हायरमेंटवरती चेंजेस होतात आहे किंवा त्याचे काय परिणाम होणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर याच्यासाठी एक रिपोर्ट पब्लिश केला होता. तर तो रिपोर्ट काय म्हणतो, त्याच्यामध्ये काही सोल्युशन्स दिले गेलेले आहेत किंवा काही सजेशन्स दिले आहेत, तर ते आपण पाहणार आहोत. तर ॲज आय टोल्ड की हा जो काही पेपर आहे आपला तो GS3मध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कन्झर्वेशन आणि कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ठीक आहे, तर हा जो काही बीट आहे या रिपोर्टमध्ये इन्क्लुडेड आहे की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये किंवा आत्ता जो बीट आपण डिस्कस करतो त्याच्यामध्ये काय की हिमालयन रिजनमध्ये जो काही प्रोजेक्ट्स किंवा इतर गोष्टी आपण करत आहोत इन्क्लुडिंग टुरिझम, तर त्याचा इम्पॅक्ट आणि त्याचा वरती काही सोल्युशन्स की त्याचा इम्पॅक्ट ॲडवर्स इम्पॅक्ट म्हणून होऊ नये याच्यासाठी काय केलं जातं. त्यानंतर डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर रिस्क रेझिलियन्स आणि रेझिलियंट सोसायटी. तर हे जे काही बीट्स आहेत तर याच्यामध्ये हे टॉपिक इन्क्लुडेड आहे. इन्क्लुडिंग GS1मध्ये जो आपला जिओग्राफीचा पार्ट आहे. ठीक आहे, GS1मध्ये जो जिओग्राफीचा पार्ट आहे तर त्याच्यामध्येही आपण काय करतो, फिजिकल इंडिया किंवा फिजिकल जिओग्राफी याच्यामध्ये हिमालयन रिजन जो आहे तो आपल्याला सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, तर आपण हाच रिपोर्ट काय म्हणतो ते पुढे पाहूया. तर अकॉर्डिंग टू द रिपोर्ट, पहिला आपण रिपोर्ट काय म्हणतो ते बघूया, त्याच्यानंतर जे काही ब्रीफिंग्स आहेत जे काही बीट्स आहेत ते डिस्कस करूया. त्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू द न्यू रिपोर्ट देर इज अ नीड टू प्रिएम्प्ट द डिझास्टर्स इफेक्ट्स ऑफ अनरेग्युलेटेड टुरिझम अँड लर्न लेसन्स. ठीक आहे, म्हणजे जे काही टुरिझम आपण बघतोय ठीक आहे ते अनरेग्युलेटेड आहे आणि त्याचे जे काही इम्पॅक्ट्स आहेत तर त्याच्यापासून आपण काय धडा घ्यायला हवा जेणेकरून की येणारे जे डिकेड्स आहेत म्हणजे 50 इयर्स 20 इयर्स ठीक आहे, तर त्या इयर्समध्ये आपल्याला जो काही इम्पॅक्ट आहे तो कसा कमी करता येईल आणि एन्व्हायरमेंट जे आहे ते काय सस्टेनेबली कसं ठेवता येईल. ठीक आहे, किंवा आपण त्याला इको टुरिझम कसं प्रमोट करता येईल हे आपण पाहूया. तर ओव्हर एक्सप्लॉयटेशन टुरिस्ट डेस्टिनेशन्स इन द हिमालयन रिजन. ठीक आहे, म्हणजे जे काही बघा की एखाद्या ठिकाणी आपण टुरिझमसाठी जातो तर तिथला जो काही इकोसिस्टम आहे आपण तो काय करत असतो, टोटली डिस्टर्ब करत असतो, कारण ह्युमन इंटरव्हेन्शन तिथे वाढतं. त्याच्यामुळे तिथे जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती काय येतो, खूप ताण येतो. ठीक आहे, तर त्यालाच ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे एखादी गोष्ट लिमिटपेक्षा जास्त वापरली जाते तर दॅट इज ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे, तर दिस इज ऑल्सो गिवन. त्यानंतर इंडियन हिमालयन रिजन हॅज एक्सपिरियन्स्ड कंटिन्युअस ग्रोथ अँड इन्क्रीजिंग डायव्हर्सिफिकेशन ओव्हर द लास्ट फ्यू डिकेड्स. तर रिपोर्ट असं सांगतो की मागच्या काही डिकेड्समध्ये जे त्यांनी स्टडी केली त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन जे आहे ते या रिजनमध्ये खूप जास्त पाहायला भेटलेलं आहे. ठीक आहे, आणि टुरिझम म्हणाल तर नीती आयोगचे जे काही नंबर्स आहेत ते इंडिकेट करतात की इट इज एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट अन ॲव्हरेज ॲन्युअल रेट ऑफ 7.9 फ्रॉम 2013 to 23. म्हणजे 2013पासून ते 23पर्यंत आपण पाहिलं तर जे काही टुरिझम आहे ते 7.9%नी काय आहे, ग्रोथ दाखवणार आहे. ठीक आहे, तर इतकं जर नियरली अराउंड 8% ग्रोथ दाखवणार आहे तर त्याचे इम्पॅक्ट पण तसेच असणार आहेत. ठीक आहे, तर ते इम्पॅक्ट आणि त्याचं जे काही इफेक्ट्स आहेत ते मिनिमाइज करण्यासाठी आपण काय करायला हवं. तर हिमालयाजबद्दल थोडं पाहूया, जो की आपला फिजिकल जिओग्राफीचा पार्ट येतो. तर हिमालयन रिजन जी आहे ती 5 कंट्रीज
जे आपल्या नेबरिंग कंट्रीज आहेत इन्क्लुडिंग इंडिया ती शेअर करते, दॅट इज भूतान, इंडिया, नेपाळ, चायना अँड पाकिस्तान. ठीक आहे, तर हिमालयन रिजन जे आहे ते 5 कंट्रीज शेअर करतात. त्यानंतर युनिक कल्चर वीव्स नेचर अँड पीपल टुगेदर इन टू द सेम फॅब्रिक ऑफ लाईफ. तर आपण बघतो की तिथे डायव्हर्सिटी जी आहे, ठीक आहे, नॉट द पीपल बट नॅचरल डायव्हर्सिटी, फ्लोरा फॉना डायव्हर्सिटी, पीपल, तिथे जे काही ट्रॅडिशनल पीपल राहतात, त्यानंतर ट्राईब्स राहतात. ठीक आहे, त्यानंतर तिथे जे काही टुरिझमसाठी साईट्स आहेत, तर या सगळ्या गोष्टींना एकाच थ्रेडमध्ये वीव करण्याचं जे काही तिथलं कल्चर आहे दॅट गिव्स द डायव्हर्सिफिकेशन इन अ सिंगल थ्रेड. ठीक आहे, तर त्यानंतर सेपरेटिंग द इंडियन कॉन्टिनेंट. आपण हिमालयांचं सिग्निफिकन्स आपल्याला माहिती आहे की हिमालयाज जे आहेत ते युरेशियन प्लेट जी आहे ती काय आहे, तिबेटियन प्लेटच्या अंडर सबमर्ज होऊन काय झालेले आहेत, फॉर्म झालेले आहेत. तर ते काय करतात की तिबेटियन प्लॅटो आणि इंडियन सबकॉन्टिनेंटला काय करतात, टोटली सेपरेट करतात. ठीक आहे, आणि हे जे काही हिमालयाज आहेत ते वर्ल्डमधले यंगेस्ट आणि काय आहेत, ओनली ग्रोईंग माउंटन्स आहेत. म्हणजे रोज किंवा आपण म्हणू की काही काळात याच्यामध्ये काय दिसायला लागते, ग्रोथ दिसायला लागते. कारण इथे जे काही प्लेट्स आहेत त्या कशा आहेत, टेक्टॉनिक प्लेट्स, आणि त्या सतत मुवमेंट्स दाखवतात. ठीक आहे, आपण नॅचरल डिझास्टर्स, तर आपण डिझास्टर्सचं जेव्हा क्लासिफिकेशन करतो, कारण आपल्या सिलेबसला काय आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, रेझिलियन्स, सोसायटी. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हिमालयाजमध्ये जे काही डिझास्टर्स पाहायला भेटतात, आपण डिझास्टर्सला कसं क्लासिफाय करतो की नॅचरल डिझास्टर्स आणि मॅनमेड डिझास्टर्स. तर हिमालयन रिजनमध्ये जे काही डिझास्टर्स आहेत मोस्टली काय आहेत, लँडस्लाईड्स आहेत, अर्थक्वेक्स आहेत, त्यानंतर फ्लड्स आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आत्ता नॅचरल डिझास्टर्स असूनसुद्धा आपण काय करतो आहे, अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे आपण काय करतो आहे, मॅनमेड डिझास्टर्ससुद्धा तिथे इंड्यूस करत आहोत. ठीक आहे, तर त्याचा होणारा इफेक्ट जो काही आहे तो या रिपोर्टमध्ये सांगितलेला आहे. तर हिमालयाज काय इन्क्लूड करतात की काराकोरम रेंज, वेस्टर्न हिमालयाज, सेंट्रल हिमालयाज आणि ईस्टर्न हिमालयाज हे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. नाव हिमालयाजबद्दल आणखीन थोडं सांगायचं झालं तर काय की दे आर द प्रेस्टिज अँड हेरिटेज. तर काय की टॉरिंग पीक्स, मॅजेस्टिक लँडस्केप्स, रिच बायोडायव्हर्सिटी अँड कल्चरल हेरिटेज. ठीक आहे, तर या गोष्टींमुळे तिथे काय आहे की टुरिझम जे आहे तिथे सगळ्यात जास्त पाहायला भेटतं. त्यानंतर इंडियन हिमालयन रिजन हॅज ड्रॉन विजिटर्स अँड पिलग्रिम्स फ्रॉम नॉट ओनली फ्रॉम द इंडियन सबकॉन्टिनेंट बट अक्रॉस द वर्ल्ड. हे आपण पाहिलं की 7.9ची जी ग्रोथ आहे ती 2023पर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण इट इज अ टुरिस्ट डेस्टिनेशन बिकॉज अट्रॅक्शन इज नॉट ओनली फ्रॉम इंडिया बट ऑल्सो फ्रॉम द वर्ल्ड वाईड. ठीक आहे, त्यानंतर बघा की फॉर लोकल्स, म्हणजे आता टुरिझम आपण म्हणतो की टुरिझममुळे काय काय होतं, तर टुरिझम तिथले जे काही लोकल कम्युनिटी आहे तर त्यांच्यासाठी टुरिझम काय आहे, फक्त एक इकॉनॉमिक आणि बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहे. ठीक आहे, अपॉर्च्युनिटीज म्हणजे आपण बघतो की स्मॉल बिझनेस असतात तर त्यांना प्रमोट केलं जातं टुरिझममधून. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला लाईव्हलीहूड जे सपोर्टिंग गोष्ट म्हणतो. त्यानंतर बघा की स्टेट गव्हर्नमेंटसाठी काय आहे, तर इट इज अ प्रायव्हेट एंटरप्रेनर. स्टेट गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एंटरप्रेनरसाठी इट इज ब्रिंग्स रेव्हेन्यू अँड प्रॉफिट्स. आपण बघतो की टुरिझममधनं काय आहे की गव्हर्नमेंटला चांगला रेव्हेन्यू आणि प्रॉफिट्स मिळवले जातात. त्यानंतर इट इज अन इंजिन दॅट ड्राईव्स द फ्युचर डेव्हलपमेंट इन द रिजन. ठीक आहे, तर आत्ता आपण चारधाम कॉरिडोर न्यूजमध्ये ऐकलं असेल, तर चारधाम कॉरिडोरचं काय आहे की याच रिजनमध्ये जे काही उत्तर प्रदेश, त्यानंतर हिमाचल प्रदेश या रिजनमध्ये काय केलेलं आहे की तिथल्या टुरिझमसाठी किंवा टुरिझम प्रमोट करण्यासाठी किंवा इझी टुरिझमसाठी काय केलेलं आहे, तिथे हायवेज कन्स्ट्रक्शन, अदर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जे आहेत तिथे काय करतात आहे, इम्प्लिमेंट करतात आहे. तर याचाही काय होणार आहे की तिथलं जे काही टेरेन आहे, तिथलं जे काही लँड स्लोप आहे, ऑलरेडी तिथली जी लँड आहे ती कशी आहे, फ्रेजाईल आहे, ग्रोईंग आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जो काही परिणाम होणार आहे, तर हा परिणाम तर होणार आहे, पण इवन दो टुरिझम इज अन इंजिन दॅट ड्राईव्स फॉर द फ्युचर डेव्हलपमेंट, म्हणजे फ्युचर डेव्हलपमेंटसुद्धा तिथे काय होणार आहे, प्रमोट होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा की सिग्निफिकन्स, आता हिमालयाजला आपण कन्झर्व करतो आहे, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटसाठी जे काही आधीच प्रिकॉशन्स घेतले जातात या रिपोर्टमधून सांगितलेलं आहे की काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत. पण हिमालयाज इतके सिग्निफिकंट का आहेत किंवा हिमालयाचं सिग्निफिकन्स काय आहे, तर सोर्स ऑफ द रिवर्स आपण बघतो की गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा ज्या काही रिवर्स आहेत, ठीक आहे, इंडस रिवर आहे,
तर या सगळ्या रिव्हर्सचं जे ओरिजिन आहे किंवा आपण म्हणतो त्याला पेरिनियल रिव्हर्स, ज्या 24/7 आपल्याला वॉटर प्रोव्हाइड करतात, तर त्यांचं ओरिजिन आहे. त्याच्यामुळे काय आहे की फीड्स ग्राउंड्स ऑफ मायटी रिव्हर्स इन इंडिया. ठीक आहे, तर इंडियामध्ये या रिव्हर्सचं हे एक 24/7 सोर्स आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर टुरिझम बाय द वर्च्यू ऑफ द सिनिक ब्युटी अँड हेल्दी एन्व्हायरमेंट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. म्हणजे फक्त सिनिक ब्युटीच इथे नाही तर काय की हेल्दी एन्व्हायरमेंट पण आहे जे इथे टुरिझमला काय करतं, प्रमोट करतं. त्यानंतर लाईव्हलीहूड म्हणजे तिथले जे काही लोकल पीपल आहेत तर त्यांचं हे लाईव्हलीहूडसुद्धा काय आहे, हिमालयन रिजनमध्ये टुरिझम लाईव्हलीहूड त्यांचा सपोर्ट आहे. त्यानंतर ग्रेट प्लेन ऑफ नॉर्दर्न इंडिया इन द फॉर्म ऑफ फर्टाईल सॉईल मेकिंग द प्लेन वन ऑफ द मोस्ट फर्टाईल लँड्स इन द वर्ल्ड. म्हणजे आपण जे म्हणतो की मोस्ट फर्टाईल लँड, ठीक आहे, म्हणजे प्रोडक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर इथे काय की मोस्ट प्रोडक्टिव्ह लँड म्हणजे आपण ग्रीन रेव्होल्युशनचं जर एक्झाम्पल घेतलं तर ग्रीन रेव्होल्युशनचं स्टार्ट पण काय झालं होतं, नॉर्दर्न इंडियामधून स्टार्ट झालं होतं. ठीक आहे, तर तिथेच काय की हे जे काही फर्टाईल लँड आहे तर या हिमालयाच्या फुट हिल्सला आहे. ठीक आहे, आणि इथेच काय आहे, मोस्ट प्रोडक्टिव्ह लँड ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर पहा की फॉरेस्ट वेल्थ म्हणजे फॉरेस्ट वेल्थ, फॉरेस्टची डायव्हर्सिटी पण काय आहे इथे खूप आहे. दॅट इज फ्रॉम ट्रॉपिकल टू अल्पाईन फॉरेस्ट इथे पाहायला मिळतात. त्यानंतर जे काही मेडिसिनल प्लांट्स आहेत, ठीक आहे, मेडिसिनल प्लांट्स आहे, परत सॅफ्रॉन जे आपण केशर म्हणतो त्याची इथे शेती केली जाते. त्यानंतर फ्रूट्स जे आपण एक्सपोर्टसाठी आपण फ्रूट्स जे कल्टिवेट करतो तर या रिजनमध्ये असतात. ठीक आहे, तर काय की फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज आणि ॲग्रो अलाइड इंडस्ट्रीज ज्या काही आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इट ऑल्सो हॅज अन दॅट इम्पॉर्टन्स. त्यानंतर क्रिटिकल फॉर इंडियाज एनर्जी सिक्युरिटी म्हणजे आपण म्हणतो की हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स जे काही आपण पाहतो त्याच्यासाठी काय की वीज निर्मिती किंवा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स तर त्यांच्यासाठी जे वॉटर लागतं तर वॉटर ॲज अ सोर्स इथल्या रिव्हर्स ज्या आहेत त्या काय तिथे वॉटरचा सोर्स असतात. त्यानंतर 33% ऑफ थर्मल इलेक्ट्रिसिटी आणि 52% ऑफ इट्स हायड्रो पॉवर, तर इतका मोठा यांचा वाटा आहे. ठीक आहे, त्यानंतर सस्टेनिंग द मनसून्स म्हणजे आपण बघा की जो आपण पावसाळा म्हणतो किंवा मनसूनचे वारे जे आहेत तर त्यांना अडवण्याचं काम, त्याच्यानंतर काय की त्यांना डायव्हर्ट करण्याचं काम, आणि आपल्या भारतामध्ये जे काही पावसाळा आहे तर त्याच्यामध्ये यांचा खूप मोठा रोल आहे. ठीक आहे, त्यामुळे काय की हाय ॲल्टिट्यूड लेंथ अँड डायरेक्शन दे इफेक्टिव्हली इंटरसेप्ट द समर मनसून्स आणि काय इन्फ्लुएन्सिंग द क्लायमेट ऑफ इंडिया. तर क्लायमेटवरती काय आहे की यांचा टोटल इन्फ्लुएन्स आहे. त्यामुळे यांचा जे जॉग्राफिकल किंवा आपण म्हणतो की फिजिकल जे काही स्टेटस आहे इंडियाचं तर त्यांच्यामध्ये काय आहे यांचा खूप मोठा वाटा आहे. तर याच्यामुळे यांचं काय आहे की कन्झर्वेशन आणि इथे जे काही होणारे चेंजेस आहेत तर याला कमीत कमी इफेक्टिव्ह किंवा येणाऱ्या डिकेड्समध्ये यांचा इफेक्ट मिनिमाइज कसा करता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. तर चॅलेंजेस आता आपण पाहिलं की प्रोजेक्ट काय म्हणतो की येणाऱ्या काही काळामध्ये जे काही टुरिझम आहे तर ते ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस किंवा तिथे जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती खूप जास्त ताण येतो आहे. त्याच्यामुळे तिथे होणारे बदल आणि त्याचा काय की फ्युचरमध्ये काय इम्पॅक्ट होणार आहे. ठीक आहे, याच्याबद्दल आपण पाहतो आहे. तर हे काय चॅलेंजेस आहेत तर ते बघूया. त्यानंतर क्लायमेट चेंज आपण बघतो की क्लायमेट चेंज म्हणजे काय की टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे, ग्लोबल टेम्परेचर. ठीक आहे, ग्रीन हाऊस इफेक्टमुळे काय होतं की ग्लोबल टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे. जेव्हा टेम्परेचर्स इन्क्रीज होतात तेव्हा काय होतं की अल्टिमेटली जे आईस ग्लेशियर्स आहेत, ठीक आहे, आईस ग्लेशियर्स आहेत तर ते काय होतात इथे मेल्ट होतात आहे. आणि आउटबर्स्ट म्हणजे अल्टिमेटली काय होतं ते की फ्लड्स म्हणजे परत आपण म्हणतो की जे नॅचरल डिझास्टर आहे, ठीक आहे, म्हणजे मॅनमेड इंड्यूस नॅचरल डिझास्टर असं आपण म्हणू शकतो की आपल्या अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे टेम्परेचर राईज होत आहे आणि इथे काय होतं आहे की फ्लड्स इथे आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. मग आपल्याला उत्तराखंडचं क्लाउड बर्स्टचा जो काही गोष्ट होती, त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीला सतत फ्लडिंग असतं. ठीक आहे, तर या ज्या गोष्टी आहेत ते क्लायमेट चेंजमुळे इथे पाहायला भेटतात. त्यानंतर इम्प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट, तर बघा की हा एक खूप मोठा सध्या वाढता प्रॉब्लेम आहे की अर्बनायझेशन सहित हा काय आहे की इम्प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे वेस्ट आपण बघतो की आपल्याला स्वच्छ भारत अभियानच्या अंडर सांगितलं जातं सतत की ओला कचरा सुका कचरा, ठीक आहे, म्हणजे आपल्याला कंटिन्यू नजिंग केलं जातं. तर त्याच्यामध्येच काय आहे की वेस्ट मॅनेजमेंट जे आहे ते माउंटेनियस एरियामध्ये म्हणजे आपल्या इथे तरी काय आहे की वी कॅन हॅव मल्टिपल प्रोजेक्ट्स टू
सेग्रिगेट द वेस्ट अँड डिग्रेड द वेस्ट. बट इन द माउंटेनियस एरिया जिथे की टेरेन आहे ते टेरेन काय आहे अनइवन आहे, तर त्या एरियाजमध्ये काय आहे की माउंटेनस माउंटेन गार्बेजेस अँड प्लास्टिक अनट्रीटेड सीवेज. ठीक आहे, तर याचा काय खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर बघा की ओव्हर एक्सप्लॉयटेशन, ओव्हर ड्रेनिंग रिसोर्सेस बियॉन्ड द पॉईंट कॅन बी डिझास्ट्रस. तर कुठलीही गोष्ट जी आहे ती एका लिमिटच्या नंतर काय असते डिझास्ट्रस असते. तर सेम वे इथे काय आहे की ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ एनी रिसोर्स, म्हणजे वॉटर रिसोर्सेस असतील, लँड रिसोर्सेस असतील, एनर्जी रिसोर्सेस आहेत, तर यांचं एका लिमिटच्या नंतर जे आहे ते ओव्हर एक्सप्लॉयटेशन इज ऑलवेज अ डिझास्ट्रस थिंग दॅट इंड्यूस डिझास्टर्स. ठीक आहे, त्यानंतर फॉल्टी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आपण पाहिलं की चारधाम कॉरिडॉर जो आहे, ठीक आहे, तिथे काय की मोठे मोठे हायवेज बिल्ड करणं, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर अदर प्रोजेक्ट्स हे बिल्ड करणं जेणे की टुरिझम इंड्यूस होईल. पण त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे की त्याचा इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटवरती काय आहे इट हॅज टू बी स्टडीड. त्यानंतर काय की हायड्रो इलेक्ट्रिक जे प्रोजेक्ट्स आहेत ते आणि इम्पॅक्ट ऑफ द फ्लडिंग, कारण हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स इथे सगळ्यात जास्त पाहायला भेटतात बिकॉज ऑफ द पेरिनियल रिव्हर्स इन दिस रिजन. त्यानंतर फॉरेस्ट्स डिस्टर्बन्सेस, फ्रजाईल फॉरेस्ट डिस्टर्बन्सेस. ठीक आहे, म्हणजे फॉरेस्टचे जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स कसं आहे की फ्रजाईल ड्यू टू स्लोप अँड नॅचरल सेटिंग, म्हणजे तिथली जी लँड आहे ती काय आहे अनइवन आहे, स्लोप्स खूप जास्त आहेत, दॅट टू स्टीप स्लोप्स आहेत. तर याच्यामुळे काय आहे की लँड अनइवन आहे, त्याच्यामुळे इथे काय की फॉरेस्टचा जो काही एरिया आहे तो पण काय आहे डिस्टर्ब्ड आहे. त्यानंतर लँड कन्झर्वेशन फॉर ॲग्रिकल्चर, एक्सपॅन्शन चेंजेस इन नॅचरल इकोसिस्टम इन द प्रेझेंट रिजन, म्हणजे तिथे जे काही ॲग्रिकल्चर केलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा हाय प्रोडक्टिव्हिटीसाठी आणि तिथलं जे काही क्लायमेट आहे त्याच्या फेवरेबल कंडिशन्स न पाहता काय केलं जातं आहे चेंजेस केलं जातं ते तिथल्या ॲग्रिकल्चरमध्ये. तर याच्यामुळे काय होतं तर इथे इफेक्ट्स पाहायला भेटतात ते लँड रिसोर्सेसवरती. ठीक आहे, त्यानंतर बघा नॅचरल डिझास्टर्स पोटेन्शियली far reaching and devastating consequences for mountain communities and downstream populations. म्हणजे इथे जर कुठले डिझास्टर्स झाले तर फ्लॅट लँडवरती किंवा आपण म्हणू की स्लोप्सवरती जे इव्हॅक्युएशन असतं ते दॅट इज फार मोर डिफिकल्ट दॅन द फ्लॅट लँड. ठीक आहे, तर इथे की डिवास्टेटिंग इफेक्ट्स आणि त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत तर नॅचरल डिझास्टर्सचे इथे खूप जास्त पाहायला भेटतात. तर या रिपोर्टमध्ये सांगितलेलं की काय सोल्युशन्स आपल्याला करता येतील किंवा आपण काय केलं पाहिजे जेणेकरून की जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे, बिकॉज डिझास्टर मॅनेजमेंट इज अन इम्पॉर्टंट टॉपिक फॉर द सिलेबस, तर याच्यावरती आपल्याला नेहमी 10 मार्कर 15 मार्कर क्वेश्चन्स पाहायला भेटतात. तर व्हॉट आर द सोल्युशन्स, कारण आपल्याला फक्त प्रॉब्लेम माहिती असून नाही तर सोल्युशनही त्याच्यावरती द्यावं लागणार आहे. तर सोल्युशन इज स्ट्रीमलाईन द वेस्ट सप्लाय चेन. ठीक आहे, म्हणजे सोर्स टू द डिग्रेडिंग पार्ट, म्हणजे जी काही चेन आहे जिथून ओरिजिन आहे एखाद्या वेस्टचं आणि ते केअरफुली किंवा प्रॉपरली कसं डिग्रेड करता येतं किंवा त्याला डिस्कार्ड कसं करता येतं, ही जी चेन आहे ती काय आहे की मेंटेन केली पाहिजे. दॅट इज स्ट्रीमलाईन द वेस्ट सप्लाय चेन फ्रॉम सोर्स टू एंड. आणि गोल ऑफ डायव्हर्टिंग वेस्ट फ्रॉम लँडफिल्स टू एन्श्युरिंग सस्टेनेबिलिटी, म्हणजे काय की ओपन लँडफिल्स जे आपण पाहायला भेटतो. आत्ता तुम्ही मध्यंतरी न्यूजमध्ये पाहिलं असेल तर दिल्लीमध्ये जे आहेत ते मोठे मोठे माउंटेन्स क्रिएट झालेले आहेत गार्बेजचे. ठीक आहे, का कारण अर्बनायझेशन वाढतं आहे. तर विचार करा की तितक्या पॉप्युलेशनचं काय आहे गार्बेज रोजचं आपण प्रोड्यूस करतो, तर त्या गार्बेजचा जो काही माउंटेन्स आहेत ते तिथे तयार झालेले आहेत. तर याचं जे काही मॅनेजमेंट आहे, डिस्कार्डिंग आहे, ठीक आहे, तर याची एक स्ट्रीमलाइनिंग प्रोसेस व्यवस्थित बनवणं. त्यानंतर कोलॅबरेटिव्ह अप्रोच, म्हणजे रिस्पॉन्सिबल स्टेक होल्डर्स फॉर क्लिअर अँड ग्रीनर माउंटेन्स, म्हणजे काय की स्टेक होल्डर्स म्हणजे या प्रोसेसमध्ये जे कोणी इन्वॉल्ड आहेत, म्हणजे तिथले लोकलाइट्स असतील, गव्हर्मेंट असेल, टुरिस्ट्स असतील. ठीक आहे, तर या लोकांना एक रिस्पॉन्सिबल आणि क्लीनर आणि ग्रीनर माउंटन्ससाठी त्यांना अवेअर करणं, त्यानंतर ते जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रमोट करणं, दॅट इज कोलॅबरेटिव्ह अप्रोच, म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेलं काम जे आहे ते इथे आपल्याला इथे करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर फॉरेस्ट पार्टनरशिप अमॉंग द लोकल नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन.
तर फॉस्टर पार्टनरशिप अमॉंग द लोकल नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. तर इथे NGOज ज्या आहेत, NGOज किंवा सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत, तर त्यांचा आपण काय करू शकतो, इथे सहभाग करून त्यांना त्यांची मदत घेऊ शकतो आणि जे इको टुरिझम आहे त्याला आपण प्रमोट करू शकतो. त्यानंतर इको टुरिझम प्रमोटेड सस्टेन अँड इकोसिस्टम. सस्टेन द इकोसिस्टम म्हणजे इको टुरिझम ही एक अशी गोष्ट आहे जे काही तिथलं एन्व्हायरमेंट आहे तर त्याला सस्टेन करू शकतं. त्यानंतर बघा की कन्झर्वेशन ऑफ ॲग्री बायोडायव्हर्सिटी अँड इम्प्रूव्ड फार्मिंग सिस्टीम. तर फार्मिंग जे आहे, आपण आत्ता पाहतो की फार्मिंग मेथडसुद्धा काय झालेले आहेत, खूप जास्त चेंज झालेले आहेत. कारण फार्मिंग मेथड्स काय होतात आहे की कमर्शियलायझेशनकडे जास्त वळतात आहे. त्यामुळे काय की हार्मफुल पेस्टिसाइड्स आहेत, फर्टिलायझर्स आहेत, याचा जास्तीत जास्त वापर करून प्रोडक्टिव्हिटी वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. तर याच सगळ्या पॅटर्नला विचारात घेऊन तिथलं जे काही ॲग्री बायोडायव्हर्सिटी आहे त्याला इम्प्रूव्ह करायचं काम म्हणजे काय की ऑन फार्मिंग कन्झर्वेशन ऑफ इंडिजिनियस व्हरायटीज. म्हणजे ज्या काही आपल्याला इंडिजिनियस व्हरायटीज आहेत त्यांना काय करायचं आहे, कन्झर्व करायचं आहे. त्यांचा जो जर्म प्लाझम आहे, ठीक आहे, तो कन्झर्व करायचा आहे. त्यानंतर बिहेवियरल चेंजेस. तर बिहेवियरल चेंजेस म्हणजे काय की सस्टेनेबल चेंज. इट इज इम्पॉर्टंट टू चेंज पर्स्पेक्टिव्ह हॅबिट्स अँड कॉमन बिहेवियर्स विज द वेस्ट. दॅट इज की म्हणजे स्कूलिंग, आपण म्हणतो की मॉरल व्हॅल्यूज, एथिक्स जे आहेत ते स्कूलिंग लेवलपासून आपण काय करतो, विद्यार्थ्यांना शिकवले जातात. तर काय की स्कूलमध्ये सिलेबसमध्ये इन्क्लूड करणं की मॉरल बिहेवियर, रिस्पॉन्सिबल बिहेवियर, गुड हॅबिट्स, गुड थिंग्स, बॅड थिंग्स, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे की बिहेवियरल चेंजेस जेव्हा येतील तेव्हा काय की आपोआप सस्टेनेबल चेंजेसकडे आपण जाणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर बघा लिंकिंग ट्रॅडिशनल नॉलेज सिस्टम्स विथ फॉर्मल नॉलेज सिस्टम्स. म्हणजे ज्या काही जुन्या पद्धती आहेत त्यांना टेक्नॉलॉजीचा सपोर्ट देऊन या दोन्हींचा मेळ एकत्र करून आपण काय करू शकतो, जे काही सस्टेनेबल किंवा इको टुरिझमकडे आपण वळू शकतो. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट encourage tourism but the goals of responsible tourism. म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा एक आपल्याला वेगळा बीट आहे, तर त्याच्या अंडरसुद्धा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर काय की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट आहे, कुठलीही गोष्ट आहे तिथे इम्प्लिमेंट करण्याच्या आधी त्याचे काय इफेक्ट्स होणार आहेत, प्रॉबेबली नेगेटिव्ह इफेक्ट्स काय होणार आहेत आणि ते किती डिकेड्सपर्यंत आपल्याला पाहायला भेटतील. तर याचा जो काही विचार आहे, याचं जे काही गणित आहे ते आधी करणं, त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन्स करणं, ठीक आहे. तर दिस इज द थिंग. आणि मग आपला जो काही एम आहे की आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स दॅट इज SDGs आपल्याला अचीव करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत, तर त्याच्याकडे जाणं. सो दिस इज द थिंग. तर आपण या लेक्चरवरनं हे सांगू शकतो की आपल्याला इको टुरिझमची गरज आहे आणि जे काही टुरिझम आहे ते नीड फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम, ठीक आहे. म्हणजे आपल्याला टुरिझम जे प्रमोट करायचं आहे तर आपण थोडक्यात म्हणू शकतो की देर इज अ नीड फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम फॉर द फ्युचर, ठीक आहे. तर हा आपला सेकंड टॉपिक होता किंवा सेकंड लेक्चर म्हणूया. तर असेच काही इंटरेस्टिंग लेक्चर्स घेऊन आपण पुन्हा भेटूया. टिल देन थँक्यू.